विठ्ठल 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 हरे कंबर बांधा कंबर बांधा काहीच मी नोहे कोणी गावीचा एकटा ठाईचा ठाई एक नाही जात कोटे येत फिरून या अवघेची वाया विनबोल नाही मज कोणी आपुले दुसरे कोणाचा मी खरे काही नव्हे नाही जात कोटेत फिरून या अवघेची वाया विन बोल नाही आम्हा जावे मरावे लागत आहो अखंडित जैसे तैसे नाही जात कोटे येत फिरून या अवघेची वाया विन बोल तुका म्हणे नामरूप नाही आम्हा तुका म्हणे नामरूप नाही आम्हा वेगळा या कर्मा अकर्मासी नाही जात कोटे येत फिरून या अवघेची वाया वीण बोल पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची या दुसरे चरणा संतांचे या दुसरे चरणा संतांचे या त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार त्या कृपादाने कथेचा विस्तार त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा विष्णू लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावर न करावा अहो स्वामी तुकया देवा यावर न करावा वेळ यावर न करावा वेळ यावर न करावा वेळ काहीच मी नोहे कोणी गावीचा एकटा ठाईचा ठाई एक नाही जात कोटे येत फिरून या अवघेची वाया विन बोल जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे स्वतःचं स्वरूप सांगणार आहे या कार्यक्रमाबद्दल काही बोलणं उचित आहे कदाचित नाही बोललं तर असं होईल की या बोला कॉमन सेन्स नाही अँड आय एम नॉट विदाउट कॉमन सेन्स
जरा दीनानाथ मध्ये गेलो, सेन्स कमी झाला होता थोडा, जी पण आलाय. भरपूर बोलण्यासारखं आहे. अगदी कार्यक्रमाचं चारी बाजूनी वर्णन करायचं म्हटलं तर संपूर्ण अभंग त्यामध्ये होऊ शकतो, पण तो सगळा भाग मी मागं ठेवतो आणि प्रामुख्यानं अभंगाचं चिंतन आपल्यापुढं मांडण्याचा प्रयत्न करतो. जगद्गुरु तुकोबारायांचा 375वा म्हणजे त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वैकुंठ गमन सोहळ्याचं वर्ष चालू आहे आणि त्या वर्षाचा उपक्रमाचा पहिला मान माऊलीने घेतलेला आहे. मधनं तुम्हाला टाळ्या वाजवाव्या लागणार आहेत. अर्थात ज्ञानदेवे रचिला पाया या शब्दाला अनुसरून ते बरोबर आहे. सुरुवात यांच्याकडून झालेली आहे आणि बहिणी फडकती ध्वजा, कळसावरची फडकणारी ध्वजा बहिणीबाई त्यांच्या रूपानं मधुसूदन महाराज आलेले आहेत. माझी लुडबुड जास्त नको. काय आहे, महाराष्ट्र संतांच्या दृष्टीनं सुपीक भूमी आहे. ही संतांची सुपीक भूमी आहे, कारण एवढे संत कोणत्याही प्रांताला वाटणीला आलेले नाहीत. बघा तुम्ही, हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत जा, कोणत्याही संत आहेत, संताबद्दल दुमत नाही, पण एकाच वेळी एवढे संत महाराष्ट्राला वाटणीला आले की तेवढे संत कोणाच्याही वाटणीला आलेले नाहीत. म्हणून आम्ही भाग्यवान आहोत. का भाग्यवान आहोत? एका संतांची जन्मशताब्दी साजरी करेपर्यंत दुसऱ्या संतांची सुरुवात आहे. वा, नुकताच निवृत्तीनाथांचा 750 नाही का, 750वा जन्मोत्सव संपन्न झाला. नाथरायांच्या भागवत संस्करणाला कार्तिक पौर्णिमेला नुकतीच 450 वर्ष झाली. नाथरायांच्या निर्याण सोहळ्याला 2 दिवसापूर्वी 425 वर्षे झाली. विजेपासून तुकोबारायांचा 375वा वैकुंठगमन सोहळा सुरू झाला आणि नामदेवरायांचा कुठला तर सोहळा होती बघा आता, नामदेवरायांचा, त्याची सुरुवात होती आहे. आणि एकच वर्षाच्या अंतरात म्हणजे 2025ला ज्ञानोबारायांची सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव सुवर्ण महोत्सवी जयंती होती आहे. वा, एवढा सुकाळ कुठं आहे? एवढा सुकाळ अन्य प्रांताला नाही. म्हणून मी जरा जबाबदारीने बोलतो बरं का काका महाराज, मी व्यासपीठ जबाबदारीने बोलतोय.
आणि माझं लक्ष आहे माऊली बरं का. जी मी 1966ला संप्रदायात आलो. जी 66ला. त्याच्या अगोदर वारकरी मला माहीत नव्हतं. माझं चांगलं निरीक्षण आहे 1975ला ज्ञानोबारांची सप्तशताब्दी झाली आणि त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरीची पारायण वाढली. जी माझं निरीक्षण आहे 1999ला तुकोबारायांचा 350वा वैकुंठ गमन सोहळा झाला आणि महाराष्ट्रामध्ये तुकोबारायांच्या गाथ्याचा प्रसार वाढला. लक्षात ठेवा. आता सर्वच चांगलं आहे आणि एका दृष्टीनं जसे संतांच्या शताब्द्या होतील तसे बुवा लोकांचे दर वाढत जाणार आहे. त्याला इलाज नाही. इकॉनॉमिक असं सांगतं माऊली. इकॉनॉमिक जी म्हणजे अर्थशास्त्र की बाजारामध्ये वस्तूचा पुरवठा कमी झाला की किंमत वाढते. बाकीचा भाग सोडून द्या. मला तुकोबाराच्याबद्दल बोलायचं. मी अभंग ठरवून घेतला आहे. अभंग कधी ठरवत नाही पण आज ठरवला. का? मला तुकोबारांच्यावर बोलायचं आहे. या निमित्तानं आपण जगद्गुरू तुकोबारांचं जीवन समजावून घ्या. एक लक्षात ठेवा, आपण काय फार मोठ्या चुका केल्या. त्या चुकामध्ये आपल्याला आपली संस्कृती कळाली नाही ही पहिली चूक. मला त्याचा विस्तार करायचा नाही पण आपण आपल्या संस्कृतीला समजू शकलो नाही. दुसरी गोष्ट, आपल्या धर्मामध्ये ज्या ज्या देवतांचा अंगीकार केला त्या दैवतांना आपण समजावू शकलो नाही. एरवी हा विषय मी वाढवतो पण आज वाढवत नाही. एकेका वाक्यामध्ये सांगतो, वैराग्यशील असणारे भगवान शंकर त्यांना आपण गांजा वाढायला लावल्या. राम भक्त असलेले हनुमंतराय त्यांना आपण पत्त्या खेळायला लावला. बुद्धीचं दैवत गणपती त्याला डिस्को करायला लावला. निष्कलंक दैवत दत्त महाराज त्यांना जादू टोना शिकवला. आपण काय काय केलंय बघा जरा. युगंधर, मी शब्द वापरतो युगंधर. भगवान श्रीकृष्ण युगंधर आहेत. युगंधर असणारे भगवान श्रीकृष्ण त्यांना तमाशामध्ये नाचवलं. भैरवनाथाला दारू प्यायला शिकवली. मसोबाला भकरे खायला शिकवले आणि भवानी माता यांच्या अंगात शिरली. मी 1970ला माळ घातली बरं का. जी 70ला माळ घालून मला 52 वर्ष झाली, नाही 54. त्याच्याही अगोदर काय व्यसन करत नव्हतं समजा, पण चहा वगैरे काय 70पासून आजपर्यंत मला कोणतंही व्यसन नाही. वाह. तरी भगवान पांडुरंग माझ्या स्वप्नात सुद्धा येत नाही हो. आणि ज्या बायला दिवसाला पावशेर मिसळी लागत्या तिच्या अंगात भवानी कशी उसळी आपण दैवतांचं विटंबन केलं लक्षात ठेवा. आणि दैवतांचं विटंबन करत असताना आणखीन एक गुन्हा केलाय, आपण संतांना समजू शकलो नाही. हे लक्षात ठेवा. माझा आरोप आहे
आपण संतांना समजावून घ्या. बाईनं दही घुसळाय घेतलं तर लोणी आणि ताक 2 पदार्थ होतात, पण एका जरा दोन्ही मागता येत. दह्याच्या अंगी एकामध्ये दोन्ही. पृथ्वीच्या पोटामध्ये हिरा गारगोटी असते, दोन्हीची किंमत एक करता येत. आकाशामध्ये चंद्र तारांगणे आहेत, दोघांना समान लेखता येत नाही. तुका म्हणे तैसे संतानी जन दोषी समान भजून नये. दोषी समान तुका म्हणे तैसे संतानी जन दोषी समान दोषी समान. विष्णू विष्णू तुका म्हणे तैसे संतानी जन दोषी समान भजून दोषी तुका म्हणे तैसे संत आणि जन दोषी समान भजून दोषी समान भजून. तुकोबाराय सांगतात, संत आणि सामान्य माणसं यांची बरोबरी करू नका. लक्षात ठेवा, तुम्ही संतांना संत म्हणू नका, पण असंतांना संत म्हणा. तेवढं काम करा. संतांना संत म्हणू नका, पण भलत्याला संत म्हणू नका. चिकार झालं असं आहे. संतांना तुरुंगात जावं लागतं तरी संत ठला विठाल. विठ्ठला 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 विठ्ठला. तुम्हाला एक प्रसंग सांगतो. ज्ञानोबारांच्या सोहळ्यात आरती झाली की रंगनाथ गुरुजींची प्रवचन व्हायची. कीर्तन सुरू होईपर्यंत जवळच 5 नंबर दिंडीमध्ये रंगनाथ गुरुजी असायचे. पुढची 5 दौलत बुवाची प्रवचन व्हायची. एक दिवशी प्रवचनाच्या अगोदर मारुतीबुवा गुरव यांचे चिरंजीव नामदेव गुरुजी मोठे चिकित्सक होते बरं का. त्यांनी गुरुजींना काय विचारलं, गुरुजी पराशर घसरला, विश्वामित्र फसला, सौरभाची फजिती झाली, नारदांची फजिती झाली, आम्ही सामान्य वारकरी ज्ञानोबा तुकाराम म्हणतो, आमचं कसं व्हायचं? असा प्रश्न विचारला बरं का. आणि गुरुजी प्रवचनाला बसले. त्या दिवशी प्रवचनाची ओवी कोणती होती सांगतो तुम्हाला. गुरुजींच्या प्रवचनाची ओवी सुरुवात बरं का माऊली जी. सुरुवात काय होती? काही विचारतात भोसडीचे. प्रवचनाची ओवी बरं का. काही विचारतात भोसडीचे. त्याला म्हणतात तयाचे 20 शब्द. हो. मी ऐकलेलं नाही, मी ऐकलेलं नाही, मी ऐकलेलं आहे. हो, हो, विठ्ठला 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 विठ्ठला. दुसऱ्याच्या तोंडून मी ऐकले. काय सुरुवात हो. त्या
त्यांनी नामदेव गुरुजींना काय विचारावं? त्यांना विचारलं, तुम्ही स्वतःला छिनार म्हणवता का प्रतिवर्ता म्हणवता? बोला. सुरुवातच सांग. एकेरी बोलायचे. नामदेव, नामदेव सांग, छिनार आहेस का पतिव्रता आहेस? गुरुजी म्हणले, आम्हाला वाटते पतिव्रता. पतिव्रता वाटतंय ना, मग पतिव्रतेचं लक्षण काय? अरे दुसऱ्याच्या मालकाकडे बघतीची पतिव्रता नाही. तू जर पतिव्रता आहे तर तुझं लक्ष पराशराकडं, विश्वामित्राकडं कशाला गेलं? आवश्यकता काय? आणि मग त्यांनी सांगितलं, अरे पराशर फसला, विश्वामित्र फसला, सौरभाचा पाय घसरला, नारदांची फजिती झाली, बावळ्या आमचे तुकोबाराय ज्ञानेश्वर फसले का दाखव की, आणि मग गप्पा मार. हा असा संप्रदाय आहे. म्हणून ज्ञानोबारायांच्या बद्दल ओव्या, नमो ज्ञानेश्वरा निष्कलंक निष्कलंक. येरू तुमचा भाव तोची फळला तुम्हा, नामा तरी आम्हा निष्कलंक. वा. ज्ञानोबाराय निष्कलंक, नामदेवराय निष्कलंक, तसे तुकोबाराय निष्कलंक. कोणताही डाग नाही. मला सगळं चिंतन वेळेत संपवायचे. हा अभंग काय आहे? या अभंगामध्ये समजावून घ्या. अरे एवढा सगळा अखंड महाराष्ट्र तुकोबारायांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा साजरा करतोय. आम्ही मूर्ख आहे काय सगळे? तुम्ही शहाणे आला आम्हाला शिकवायला. तुकोबाराचा खून झाला आणि तो कुणी केला? 350 वर्षानंतर तुम्हाला अकला आल्या काय जास्त? वा. पण हेही लक्षात ठेवा, ओर भुंकतीची द्यावं भुंको आपण नाही त्यांचे चिको. भाविकांनी काही मानू नये. हत्ती चलत आहे आपणोगतमा, कुत्र भुकत आहे वाकू भुकवा दे, तू राम सुमर जग लढवा दे. लक्षात ठेवा, वारकरी संप्रदाय हत्ती आहे, हत्ती. वा. त्याच्या नादाला कोणी लागायचं नाही, नाद करायचा नाही. वा. हा. आजारी पडलो तरी रग कमी झालेलं नाही. वारकरी हत्ती हत्ती म्हणजे कुठे आहे हत्ती? हे काय हिचून बघा की हत्ती कसा आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. खरं म्हणजे संतांना तुम्हाला सांगण्याचा प्रसंग आलाच नाही पाहिजे हो. आपण बावळट वागलो म्हणून त्यांना सांगावं लागलं, काहीच मी नव्हे कोणी गावे काहीच मी नव्हे, कोणी गावेचा काहीच मी नव्हे. म्हणा म्हणा. कोणी गावेचा एकटा ठायचा ठाई एक
नाही जात कोठे येत फिरोनी आईच मी नव्हे कोणी गावेचा आईचा विनो रे कोणी गावी आईच मी नव्हे कोणी गावेचा आईचा विनो रे कोणी गावीचा एकटा ठाईचा ठाई एक बोला एका ठाईचा ठाई एक एकटा ठाईचा ठाई एक एका ठाईचा ठाई एक आई जात कोठे या आई जात कोठे या नाही जात कोठे येत फिरोनी नाही जात कोठे येत फिरोनी एक प्रमाण आहे तुकोबऱ्यांचं. पाहिली पुराणे दांडोळीली अगोदर प्रसंग सांगतो. या अभंगाला काही इतिहास आहे. इतिहास जगद्गुरु शंकराचार्य एका गावात गेले. त्या गावात एका ब्राह्मणाला एक मुलगा होता, पण तो मुलगा बावळट होता. जन्माला आल्यापासून तो चांगला वागलाच नाही. अंगावर कपडे घातली फाडून टाकायचा, कपाळाला भस्म लावलं पुसून टाकायचा, गळ्यामध्ये जानवं घातलं तो ओढायचा, घरात कोणी मेलं तर हसायचा, आणि घरात वास्तुशांती असली की रडायचा. असलं मुलगा कुणाला घरात आवडेल का हो? योगायोगानं त्या गावात शंकराचार्य आले. काय फरक पडला कुणाला ठाऊक. त्या मुलानं आई म्हणला, आई मला आंघोळ घाल ग. हा काय झालं काय याला? आंघोळ केली, उपरनं पंचा लावला, कपाळाला भस्म लावलं, डोळे मिटून जप करू लागला. आईच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. माझं मुलगं असू झालं देवा. आई घळघळा रडत होती. तेवढ्यात एक शेजारी आली. तिनं पाहिलं कोपऱ्यात मुलगं व्यवस्थित आहे. काकू, आज तुमच्यामध्ये मुलामध्ये बदल झालाय हो. काकू म्हणल्या, होय ना, आज बघा आमचं मुलगं माणसात आलं. तो मुलगा म्हणला, आई तू चुकीचं बोलतेस. मी माणसात आलो नाही, आज गावात मनुष्य आलाय. विठ्ठल विठाला 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 आणि लाजायचं असतं माणसाला, जनावराला नाही. आता त्या मुलाच्या वडिलांनी म्हणले, महाराज माझा एक मुलगा आहे, जरा अर्धवट आहे, येता का? येतो. घरी गेले, त्याच्याकडं पाहिलं. ते जगद्गुरु होते शंकराचार्य. म्हणले, अरे हा बावळट नाही, हे ढेकळातलं माणिक आहे, तुम्हाला कळालं नाही. आणि शंकराचार्यांनी त्या मुलाला एक प्रश्न विचारला, बाळ तू कोण आहेस रे? कस्सम शिशो, तू कुणाच आहेस? कस्य कुतोसी गंता, तू कुठं चाललेला आहेस? किन नामते, तुझं नाव काय? तम कुठं आगतोसी, तू कुठून आलायस? एतन मयोक्तम वद चार्बकत्वम मत प्रीतये प्रीतिवर्धन.
बाळा, या माझ्या प्रश्नाचं उत्तर देतोस का? आता या श्लोकामध्ये किती प्रश्न आहेत बघा. पहिला प्रश्न कस्तम, तू कोण आहेस? दुसरा प्रश्न आहे तू कुणाचा आहेस? कस्य. तिसरा प्रश्न आहे कुतोसी गंता, तू कुठं चाललायस? चौथा प्रश्न आहे किन नामते, तुझं नाव काय? आणि पाचवा प्रश्न आहे कुठं आगतोस, तू कुठून आलायस? 5 प्रश्न आहेत. या अभंगाचं चिंतन करा. या अभंगामध्ये तुकोबरायांनी हस्तामलकाच्या 5ही प्रश्नांचं उत्तर दिलेलं आहे. वाह. तेवढं सांगून सेवा संपली. पहिला प्रश्न आहे कस्तम, तू कोण आहेस? काहीच मी नव्हे नवे कोणी गायित बोला. काहीच मी नव्हे कोणी गावीचा काहीच मी नव्हे कोणी गावीचा. काहीच मी नव्हे कोणी गावीचा मला ठायेचा ठाई एकला ठाईचा ठाई. एकला ठाईचा ठाई एकला ठाईचा ठाई पहिला प्रश्न आहे कस्तम, तू कोण आहेस? उत्तर दिलंय काहीच मी नव्हे कोणी गावीचा. प्रश्न सांगणार आहे, भावार्थ संपवणार आहे. दुसरा प्रश्न आहे कस्य, तू कोणाचा आहेस? कोणाचा आम्ही खरे काही नव्हे. काही नो हे कोणाचा मी खरी काही नो हे काही नो हे कोणाचा मी खरी काही नो नाही मज कोणी आपुले. दुसरं पहिलं प्रमाण का थांबवलं? पहिलं चरण झालं होतं म्हणून. तुम्ही कोणाचे आहात? तुकोबारायस म्हणतात कोणाचा मी खरे काही नाही. मी कुणाचाच नाही. एक प्रश्न महाराज कस्य, एक प्रश्न कस्य, तू कोणाचा आहेस? मी कोणाचाच नाही. आणि ज्यादा उत्तर दिले माझं कोणी नाही. वा. नाही माझं कोणी आपले दुसरे. याचा अर्थ असा आहे जे कार्य ना कारण, वा. दया दुजे ना एक पण. ब्रह्माला ब्रह्म कार्य नाही, ब्रह्म कारण नाही. जे कोणाकडून निर्मित होतं त्याला कार्य म्हणतात आणि ज्याच्यापासून काय होतं त्याला कारण म्हणतात. दुसरा प्रश्न कस्य. तिसरा प्रश्न कुतोसी गंता. चौथा प्रश्न कुत आगतोसी, तू चाललायस कुठं आणि कुठून आलायस? याचं उत्तर दिले नाही जात कोठे येत फिरोनी अवघे जीवाया नाही जात कोठे येत फिरोनी अवघे जीवाया विनभून अवघे जीवाया विनभून
कुठंही जात नाही, कुठूनही आलेलो नाही, जात कोठे येते फिरवून या. आता एकच प्रश्न राहिला, कोणता? किन नामते, तुझं नाव काय आहे? तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे नामरूप नाही आम्हा. वेगळा आहे. 5 प्रश्नाची उत्तरं झाली आणि 3 उत्तरं जादा दिल्यात मावशी. जी 5 प्रश्नाची 5 उत्तरं दिल्यात, 3 उत्तरं जादा आहेत. कोणती कोणती? पहिलं उत्तर आहे एकटा ठाईचा ठाई आहे, एकोहम, मी एकटा आहे. दुसरं उत्तर आहे आहो अखंडीचं जैसे तैसे, मी जसाच्या तसा आहे. आणि तिसरं उत्तर आहे आम्हाला कर्म लागत नाही, माझं चिंतन संपलं. अभंगाचा सारांश फक्त सांगितलं आहे. मूळ मुद्दा काय? मूळ मुद्दा आहे संत तुमच्या आमच्यासारखे मरके नाहीत, आपण त्यांना मरते समजतो. अहो किती ठिकाणी सांगितलंय, जरा सावध व्हा सावध. मरण माझे मरोणी गेले माझे मरोणी गेले, मरण माझे मरोणी गेले, मरण माझे मरोणी गेले. आमज गेले आमर, मज गेले आमर, भज केले अमर, भज केले अमर. मरण माझे मरोणी गेले, मरण माझे मरोणी गेले, मरण माझे मरोणी गेले, मरण माझे मरोणी गेले. मज केले अमर, मज केले अमर. मज केले अमर. तुकोबाराय सांगतात आम्ही मरत नाही, आमचं मरण मरतं. 13व्या अध्यायात उभे आहे, मरणे मरण मारी आपण उरे. तुकोबारायांचं प्रमाण आहे मरणाही आधी राहिलो. तुकोबारायांचं प्रमाण आहे मरणा हाती सुटली काया. हे समजावून घ्या. संत सामान्य दिसतात, पण ते सामान्य 2 वव्या. एक ववी तो मनुष्या सारिका तरी आवडे, परी मनुष्यत्व तया. एक ववी. दुसरी ववी तयाही देह एक आथी, लौकिकी सुखदुःखे तयाचे म्हणती, परी आमासी आईशी प्रतीती, जे परब्रह्मची हा. म्हणून लक्षात ठेवा, माझी सेवा संपलेली आहे. 25 वर्षानंतर एक पिढी, बरं का माऊली, जी 25 वर्षानंतर एक पिढी. तुमचं सांगत नाही काका, माझं सांगतो. आमच्या वडिलाचं नाव सदाशिव, त्यांच्या वडिलाचं नाव विठोबा. सदाशिव विठोबा जंत्रे. आता एक लक्षात ठेवा, आमचे वडील जोपर्यंत होते 1987, तोपर्यंत मी जर त्यांना त्यांच्या आजोबाचं नाव विचार सांगितलं असतं का नसतं?
पण विचारायची बुद्धी झाली नाही. काय नडलंय का? आजोबापर्यंत मदत गेली, पंजोबाचं काय नडलंय का? काय थटलंय का? आपण वडिलाचं नाव सांगतो, आजोबांचं सांगतो, पंजोबाजवळ थांबतो. खापर पंजोबा माहीतच नसतो. 3 पिढ्यानंतर पिढीला मागच्या पिढीची आठवण राहत. आता मोजा पिढ्या 100 वर्षात 4, 300 वर्षात 12, 75 वर्षात 15 पिढ्या झाल्या. अजून तुकोबर आहेत. काय समज आहे खोड्यासारखं? मग असं आहे. 4 7 28 28 पिढ्या झाल्या आणि वरची 50 म्हणजे 30 पिढ्या झाल्या. अजून ज्ञानोबाचं भजन आम्ही करतोय ना. अरे आमच्यावर बोंबलणारे तुम्ही मातीत जाल, तुम्हाला कोण विचारणार नाही. वा, हा, आम्ही आहे ना आहोत तसेच आहोत. तुम्ही काळजीच करू नका. लक्षात ठेवा. काय तुम्हाला ठोकाय तेवढं ठोका. वैकुंठवासी रामदास बाबा मनसुख बरं का बुवा जी माऊली जी. एक वाक्य कीर्तन म्हणायचे. एक वाक्य BOM BLA बोंबला. म्हणून हा सोहळा लक्षात ठेवा. वा, हा सोहळा का 375वा वैकुंठ गमन सोहळा का? आहो अखंडित जैसे तैसे, आहो अखंडित जैसे तैसे, आहो अखंडित जैसे तैसे. हरिभक्तीपरायण मच्छिंद्र महाराज वांगीकर, उद्धव महाराज वांगीकर. नाही आमाजावे काहीच मी नव्हे, काहीच मी नोहे कोणी ये गावीचा. काहीच मी नव्हे कोणी ये गावीचा. काहीच मी नव्हे कोणी गावीचा. काहीच मी नव्हे कोणी गावीचा. काहीच मी नव्हे कोणी ये गावीचा. काहीच मी नव्हे कोणी ये गावीचा. काहीच मी नव्हे कोणी गावीचा. काहीच मी नव्हे कोणी गावीचा. एकटा ठाईचा ठाई एक, एकटा ती एक नाही जात कोटे येत फिरोनिया. नाही जात कोटे येत फिरोनिया. एकटा ठाईचा ठाई एक. एकटा ठाईचा ठाई एक. नाही जात कोठे येतो फिरोनिया. नाही जात कोठे येत फिरोनिया. काहीच मी नव्हे कोणी ये गावीचा. काहीच मी नव्हे कोणी ये गावीचा. काहीच मी नव्हे कोणी गावीचा. काहीच मी नव्हे कोणी गावीचा. एकटा ठाईचा ठाई एक. एकटा ठाईचा ठाई एक ठाई एक. नाही जात
ठाईचा ठाई एक एकटा ठाईचा ठाई एक नाही जात कोठे येत फिरोनिया नाही जात कोठे येत फिरोनिया अवघेची वाया विन बोल अवघेची वाया अवघेची वाया अवघेची वाया विन बोल अवघेची वाया अवघेची वाया विन अवघेची वाया विनोद अवघेची वाया विन अवघेची वाया अवघेची वाया विन बोल अवघेची वाया विन बोल नाही नाही जात कोठे येत फिरोनिया फिरोनिया नाही जात कोठे येत फिरोनिया अवघेची वाया विन बोल अवघेची वाया अवघेची वाया विन बोल अवघेची वाया अवघेची वाया विन बोल अवघेची वाया अवघेची वाया विना बोला अवघेची वाया विन बोल अवघेची वाया विन बोल नाही जात कोठे येत फिरोनिया नाही जात कोठे येत हरे विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम रघुमाई जय जय कुमार कुमाई केशव विठो बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम तुकाराम प्रवीण शेठ जय जय कुमार कुमाई जय जय कुमार कुमाई जय जय भोपाल जय जय विठो पार कुमाई विठो पार कुमाई कुमार कुमार जय विठो पार कुमाई कुमार कुमार
जय गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई जय गोपाल कुंडली करदा श्री ज्ञानदेव तुकाराम कुमाई गोपाल कुमाई अभंगाचा तात्पर्य आहे संत अखंडित आहेत. नळोबाळ्यांचा श्लोक म्हणतो आणि समारोप करतो. दया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीत केली न त्यागीतिये दिव्य लोकासी नेली. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मोकाबाई एकनाथ रामदेव तुकाराम 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 ज्ञानदेव सोपान मोकाबाई एकनाथ रामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मोकाबाई एकनाथ रामदेव तुकाराम एकनाथ रामदेव तुकाराम ज्ञानदेव सोपान मोकाबाई पुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम एकनाथ रामदेव तुकाराम. माझ्या हातून अतिशयोक्ती होऊ नये याची दक्षता घेतो. न बोलणं चांगलं नाही. याच्याबद्दल अजिबात बोललो नाही तर लोक म्हणतील तात्या म्हातारा झाला बहुतेक, साठी बुद्धी नाटी दिसते. वामन बळीच्या द्वारात गेले आणि बळीने दान दिलं आणि 2 पावलामध्ये बळीचं सगळं भांडवल संपवलं. माऊलीने 1 पावलामध्ये नाशिक जिल्हा संपवला. माऊली नगर जिल्ह्यातले आहे पण नाशिक जिल्ह्यावर त्यांचं जास्त प्रेम आहे आणि नाशिक जिल्ह्यांचंही त्यांच्यावर जास्त प्रेम आहे. तुकोबारायांचा वैकुंठ गमन सोहळा एवढ्या मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी त्यांनी हाच जिल्हा का निवडला हे सगळं बघितल्यावर लक्षात येतंय. काका जरा उठून उभा राहून इकडं बघा. वा हे बघा इकडं. उठा. एखादं तुम्हाला काळं डोकं दिसतंय का बघा. पांढऱ्या टोप्यात वा टाळ्या वाजा. म्हणून काकाला उभं केलं होतं. एकही काळं डोकं नाही, सगळ्या पांढऱ्या डोक्या सगळ्या. आणि कोण म्हणतं काँग्रेस संपलं म्हणून. हे काँग्रेसवाल्याला बोलवा आणि त्यांना सांगा आमचा सत्कार करा का तुम्हाला आम्ही जीवदान द्यायला लागलोय म्हणून सांगा. हा वारकऱ्याला धरून राहा, वारकऱ्यांना सोडू नका. वारकऱ्यांना सोडलं तर तुमचं चांगलं होणार नाही. म्हणून तर अजित दादा त्यांच्याकडून आमच्याकडे आला आहे बाई.
विनोद सोडा. सगळे लोक सात्विक आहेत. टोपी घालणं हा सात्विकपणा आहे. आणि सगळ्या बायासुद्धा सात्विक आहेत. सगळ्यांच्या डोक्यावर पदर आहेत. डोक्यावर पदर असणं आणि कपाळाला ठसठशीत कुंकू असणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, लक्षात ठेवा. हां, म्हणून महाराष्ट्रातली स्त्री भारताच्या सर्वोच्च पदावर गेली ना. पण सर्वोच्च पदावर गेली तरीसुद्धा डोक्यावरचा पदर मागं घेतला आणि कपाळाचं कुंकू कमी केलं. तेव्हा सगळ्या जगांच्या लक्षात आलं, हाऊ इज इंडियन लेडी. भारतीय स्त्री कशी असते हो, हाऊ इज इंडियन लेडी. त्यांच्या लक्षात आलं, इंडियन लेडी ॲज लाईक ॲज प्रतिभाताई पाटील. लक्षात ठेवा. त्याच्या अगोदर सगळ्या जगानं बुंड्या बाया बघितल्या होत्या. बिना पदराच्या आणि बिना कुंकवाच्या करायचं काय. बाकीचा भाग सोडा. नाशिक जिल्हा सात्विक आहे, सात्विक. मी 1985 पासून या जिल्ह्यात येतोय. तुम्हाला उशिरा परिचय झाला असेल, पण मी पहिल्यांदा गुळवंत गावी आलो 1985ला. 40 वर्षाचा या जिल्ह्याशी माझा संबंध आहे. आणि या जिल्ह्यामध्ये आहार कसा असतो तो मी पाहिला आहे. तिखट करा म्हणून सांगितलं तरी नाशिक जिल्ह्यामध्ये तिखट होत नाही. आमच्याकडं वरण करा म्हणून सांगितलं तरी आमच्याकडल्या बायांना वरण जमत नाही. आमच्याकडची जी भाजी असते ना काका, तिला म्हणतात शेक. शेक, सातारी शेक. तिला शेक का म्हणतात, तोंडात घातल्यानंतर शेवटपर्यंत शेकत जाती म्हणून शेक. तुमच्याकडं सात्विक पण आहे. चांगला भाग निवडला आणि उगा तुमची फाजील स्तुती मला करायची नाही. पण तुम्ही एक मोठी क्रांती घडवून आणली आणि योगायोगानं तुमचं नाव बी ज्ञानोबा आहे. त्यामुळं मला म्हणावं लागतंय, मेळविली मांदी. असे टाळकरी कुठं सांगा ना. सप्ताह मोठा, टाळकरी 15 आणि सगळे 15 टाळकरी इष्टमन कलर. हो, एकासारखा दुसऱ्याचा शर्ट नसतो. टोपी डोक्यात घातलेली नसते, डोक्यावर ठेवलेली असते. त्याला म्हणायचं संगीत विशारद. आणि ललितकरांच्या भाषेत बोलायचं डायमंड कलाकार. माऊलींनी या सप्त्यामध्ये एवढा समाज आणलाय, पण डायमंड खडे बाजूला काढले, ही लई गोष्ट चांगली आहे. मी मगाशी म्हणलोय माझ्याकडून फाजील स्तुती होऊ नये. सप्ताहाची जाहिरात आली की मी पहिल्यांदा चेहरे बघतो, पहिल्यांदा. हो, हा मला सवय आहे बरं का चेहरे बघण्याची. ह्याच्यात लाईनीच्या बाहेरचं कोण असलं तर मी सांगतो त्या लोकांना मला जमणार नाही. सगळ्या कीर्तनकाराचे चेहरे बघा. सगळे कीर्तनकार माऊलींनी सांप्रदायिक आणले. मी जबाबदारीनं बोलतोय काका. हे मी बोलतोय ना ते सगळीकडे दिसतं, त्याला काय म्हणतात, हाय का लाईव्ह. मग हरकत नाही, आपल्याला त्यातलं काही कळत नाही गड्या. मी आल्यानंतर विचार केला मी कसा दिसतोय.
जरा मागं वळून बघूया. मी मागं वळलो तर मला थोडा दिसलाच नाही, माझा पटकाच दिसला. जाऊ द्या, लाईव्ह आहे म्हणून बोलतोय आणि सगळ्या महाराष्ट्राला सांगतोय, लक्षात ठेवा, बाजारी कीर्तनकार बोलवू नका. वा अजून सांगतो, टाळ्या वाजवताना गोड वाटलं, पुढचं ऐकताना वाईट वाटल. अजून सांगतो, ते शहाणे नाहीत, तुम्ही बावळट आहे, लक्षात ठेवा. ते शहाणे नाहीत. ते काय म्हणले का तुम्हाला मला बोलवा? तुम्ही त्यांच्याकडे जाता, काही करा, पण या. एक वेगळं वळण उभ्या महाराष्ट्राला लागतंय. ते थोपवण्याचं सामर्थ्य अशा सप्ताहामध्ये आहे, लक्षात. आमचं तर सोडूनच द्या, आम्ही लाईनीच्या बाहेर जातच नाही कधी. वेगळा कीर्तनकार आम्ही बोलवतच नाही, सोडूनच द्या. पण चांगली गोष्ट आहे, आता जास्त बोलत नाही. इथं जे टाळकरी आहेत तेही अतिरथी महारथी आहेत, ज्यांच्याकडं संप्रदायाची परंपरा आहे. विष्णुबुवांच्याकडं 7 पिढ्याची सेवा आहे. वा टाळ्या वाजवा. मच्छिंद्रनाथ उद्धव यांच्याकडं नारायण महाराजांची परंपरा आहे, वांगीच्या. ते वाया कसं जाईल हो. म्हणून एवढा मोठा समाज जास्त स्तुती करत नाही, माझा स्वभाव तसला नाही. आणि यांना ज्यांनी अन्नदान केलं तेही महत्त्वाचं आहे. मला धमाले मामा मग कशी म्हणले, आल्या आल्या तात्या रात्री 50,000 समाज जेवला. वा मी म्हणलं बहुतेक मामा चांगला बंडल मारतात माझ्याकडं. पण आत्ताचा मंडप बघितल्यावर लक्षात आलं, आम्ही आपली माघार घेतली बाबा. वा एवढ्या लोकांच्या भाकऱ्या आणणारे लोक किती भाग्यवान असावं वा तुम्ही. अरे असला योग तुम्हाला परत येणार नाही महाराज, लक्षात ठेवा. बास, माझं प्रतिपादन संपलं. प्रभू रामचंद्रांनी शिवधनुष्य मोडलं आणि परशुरामांना राग आला. शंकरानं दिलेलं धनुष्य मोडणारा कोण आहे? रागा रागानं आले दरबारात, विचारलं जनकाला, जनका हे कुणाचा आगावपणा आहे सांग. प्रभू रामचंद्र पुढे गेले. आता सुंदर आहे पण सांगत नाही. लक्ष्मण काय म्हणला, तुम्ही एवढं का खवाळलाय? तुमचं धनुष्य तेवढं सामान्य होतं, हातात गेल्यावर मोडलं तर आम्ही काय करू? कोणाचं पोरगा आहे रे? कोणाचं? विश्वामित्रा, हे बघ याच्या आईला सांग हे जे दिवस भरल्यात म्हणून. लक्षात ठेव, 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करणारा ब्राह्मण आहे, लक्षात ठेव. लक्ष्मण म्हणला, तुम्ही 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली असेल, पण त्यावेळेला आम्ही नव्हतो, हेही लक्षात ठेवायचं. हा भाग लय गोड आहे पण सांगत नाही. मला एवढंच सांगायचं आहे, कोण राम? राम उभा राहिले, हात जोडले आणि परशुरामाने पाहिलं. रामाने त्यांना विष्णूचं दर्शन दाखवलं. हात जोडले, माघार घेतली, म्हणले प्रभू चुकलं माझं. या पृथ्वीवर राम आला, आता परशुरामाची आवश्यकता नाही, मी माघार घेतली. आम्ही मोठे सप्ते केले काका. वैकुंठ गमनाच्या सुवर्ण महोत्सवाला मी अशी एक कल्पना राबवली. 108 वाचकांची 108 पारायण केली कराड तालुक्यात.
आणि त्याच्या समारोपामध्ये 108 वाचकांच्या 108 ओळी बसवल्या. 11,664. मलाही छंद होता तो. लहान मोठे सप्ते आम्ही केले, पण माऊली आता तुमची स्तुती करत नाही, पण तुम्ही जो पुरुषार्थ करताय ना, आम्ही आता आमचं धनुष्य खाली ठेवलं. आता आमच्या गप्पा आम्ही मारणार नाही. चला, आजार बी झालाय, वय बी झाले, कशाला नकरा करायचं कारण नसताना. एकच वाक्य सांगतो, सेवा संपवतो. हा वायुनंदन राहिला की हो सुभाष शेठ राहिले ना, हा त्याने ते सांगावं लागेल. ते एवढं सगळं नियोजन वायुमंडल, जर नाही बोललो तर जाताना म्हणतील बाहेर कुठनं जाते बघतो त्याकडं थांब. एक वाक्य सांगतो आणि सेवा संपवतो. माऊली माऊली तुम आगे बढ़ो. पुढे काय? माऊली तुम आगे बढ़ो. अरे भाई हम ऐसा नहीं कहते, हम क्या बोलते सुनो. माऊली तुम आगे बढ़ो, हम तुमसे भी आगे. तुकाराम. टाळी टाळी वाजवा, हात वर करा, हात वर करा, हात वर करा, हात वर करा. तुकाराम महाराजाचं भजन आहे. टाळी टाळी टाळी, हात वर करा. हा हा हा, हात वर करा. नाथ महाराजांच्या चतुःशताब्दी निमित्ताने असा चांगला कार्यक्रम एकनाथ महाराज सद्गुरांनी मनमाड शहरामध्ये 4 मे नाही का, 4 मे ते 11 मे असाच भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्वांना या प्रसंगानं सर्वांना धन्यवाद देतो. खरं म्हणजे खरंच सांगतो, माझी सेवा इथं व्हावी अशी काय अपेक्षा नाही. उलट मी माऊलीला म्हणलो, आता आम्ही दुबळे झालो आहे, बोलता येत नाही, उभा राहता येत नाही, कशाला लोकांच्या ह्याच्यात. कीर्तनातल्या बाया म्हणतील या म्हाताऱ्या तोंडात दात नाही पण बोलायची हौस किती आहे का. असो, पण त्यांची इच्छा आहे. आपल्या सर्वांना परत एकदा धन्यवाद देतो. शुभम. तुका म्हणे नाम रूप ना बोला रूप नहीं वेगळाया कर्मासी. बोला वेगळाया कर्मा कर्मासी. वेगळाया कर्मा कर्मासी. कोठे येत फिरोनिया, नाही जात कोठे येत फिरोनिया. शुभम महाराज. द्रुपद. नाही जात कोठे येत फिरोनिया. नाही जात कोठे येत फिरोनिया. नाही जात कोठे
फिरून या नाही जात कोठे येत फिरून या नाही जात कोणी येत फिरून या अवघेची वाया वीणा बोल वाया अवघेची वाया वीणा बोल वाया विना बोला नाही जात कोठे येत फिरून या नाही जात कोठे येत फिरून या नाही जात कोणी येत फिरून या नाही जात कोणी येत फिरून या विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय नरी कवर वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कुळीची हे कुळ देवी केले ठावे संतानी आमरवे झाले शरण गेलो उगविलो संगठी आणि नाही रूपा बळे करोनी खळे हरिदासी वर घ्या बरवे लाळे शरण गेलो उगविलो संगठी तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो बरवे झाले शरण गेलो उगविलो संगठी ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव हा, 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 हा. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव उतरणी उतर ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे धरिले चरण आता उठावे से मनाय येत नाही नारायणा सुरवाडी कल्पने ते सापडले गेणे आता उठावे से मनाय ते नाय नारायण तुका म्हणे भोग गेला निवारिला राग आता उठावे से मनाय ते नाय नारायणा करोने आरती चक्रपाणी ओवाळते आज पुराले नवस धन्य काळ हा दिवस पहावो सकळा पुण्यवंता तुम्ही बाळा आज पुराले नवस धन्य काळ हा दिवस तुका वाहे टाळे होता सन्निध जवळी आज पुराले नवस धन्य काळ हा दिवस प्रेम सप्रेम आरती गोविंदा ते ओवाळे धन्य धन्य ते लोचना नित्य करते अवलोकना बाळा प्रौढा आणि मुग्धा ओवाळे ती परमानंद धन्य धन्य ते लोचना नित्य करते अवलोकना नामामध्ये केशवाते धरुणे राहिलो तनस्ते धन्य धन्य ते लोचन नित्य करती अवलोकन आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवेते साधू संत खाली बस वेला माझा आरती ज्ञान राजा लोकले ज्ञान जगी तने नाती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले त्यानी आरती ज्ञान राजा
कैवल्य तेजा सेवेते साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले राम जनार्दने पायी टकची ठेले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविते साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पायदा कवी आम्हा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले तैश तुकोबाने अहंगर चिरे आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पायदा कवी आम्हा आरती तुकारामा तुकिता तुळनेसी ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरे चरणे मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पायदा कवी आम्हा आरती तुकारामा हरी लोटांगण वंदिन चरण डोळ्यानी प्रेमे आलिंगन आनंद भोजन भावे ओवाळे म्हणे राम रघुमाई रघुमाई बर्वे झाले लागलो कारणी राहिलो चरणी फेड येन संत संगती धनी जय लगोने वैखरी नवंचे शरीर सेवेशी झालो संतांची अंदनी दासी जीवनी राखिला जिव्हाळा पंचभूताचा पुतळा जयाचे जया होईल ठावे ऐसे होते राखियले जीवे आस निरसलिये खेपे तुमचे दीनबंधू कृपे अंकिलेपणे आनंद रूप सारोने ठेविले संकल्प ढल रुक्माय ठोबा रुक्माय अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखे निधान पांडुरंग मागणे ते एक तुझ प्रती आहे देसी तरी पाहे पांडुरंगा या संतांशी निर्विहेची मज दे आणि तुझे काही न मागे तुझ तुका म्हणे आता उदार